बटाटे स्वच्छ धुवून घेतले. आता गोल आकारामध्ये तिन्ही बटाटे कापून घेऊत. आज बनवणार आहोत आपण भाजी बटाटा आणि वटाणा पातळ कालवण. आता कापून घेतले. आता लागणारं साहित्य वटाणा हिरवा वटाणा आहे आणि पेस्ट, लसण, कोथिंबीर, शेंगदाणे, 1 ग्लास पाणी आणि त्यासाठी लागणारं हळद, मिरची पावडर इत्यादी. आता गॅस चालू करून घेतला आहे. त्यावर कढई ठेवली. आता या कढईमध्ये शेंगदाणे बघायचे आणि कढईमध्ये टाकून घेते, जेणेकरून शेंगदाण्यात काही गार कचरा काही असेल तर बघून घ्या आणि नंतर गरम करा. आता शेंगदाणे गरम होतात. त्यामध्ये थोडं तेल टाकून घेते. चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे, करपू द्यायचे नाही. आता शेंगदाणे काढून घेते. त्यामध्ये कढईमध्ये मी 2 पळ्या तेल घेते. त्यामध्ये जिरं आणि मोहरी हे दोन्ही जिन्नस टाकले. आता त्यामध्ये थोडी हळद. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर आणि लसण याची पेस्ट टाकली आणि एकसारखी फिरवून घेतली. त्यामध्ये मिरची मसाला 2 चम्मच परत थोडं टाकते आणि एकसारखं हे जिन्नस परतून घेते. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये वटाणा घालते. वटाणा टाकल्यावर ते एकसारखा परतून घेते. त्यानंतर बटाटा टाकते. हे दोन्हीही जिन्नस एकत्र करून घेते. एकत्र करून घेतल्यावर 5 मिनिट झाकून ठेवायचे. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. परत परतून घेते. गॅस कमी करून त्यावर झाकण 5 मिनिट ठेवून देते. तोपर्यंत आपण वाटून घेऊया. शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, लसण आणि कोथिंबीर याची पेस्ट केली होती तीही मिक्सरच्या भांड्यात घेतली टाकून. त्यामध्ये थोडी हळद आपण अगोदरही टाकली त्यामुळे जास्त नाही टाकायची. आता चवीनुसार मीठ थोडंसं, जास्तही नाही कारण आपण अगोदर टाकून घेतलेलं आहे. थोडं पाणी. हे वाटण आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ. बघा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही आणि जास्त जाडसरही नाही. आता झाकण काढून घेऊत. बघा याला छान पाणी सुटलेलं आहे. आपण पाणी टाकलं नाही. आता हे नरम झालेलं आहे बघा. आता यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया. वाटण टाकून घेतलं, एकसारखं परतून घेते. एकसारखं हे जिन्नस परतून घेतल्यावर यामध्ये थोडं पाणी घेतलं मिक्सरच्या भांड्यात आणि ते पाणी आपण टाकून घेऊया. जसं तुम्हाला भाजीच्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. मी 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 5 मिनिट झाकून ठेवलेली आहे. आता आपली भाजी शिजलेली आहे बघा. वटाणा बघते शिजला
आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे. बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते. आता आपण गॅस बंद करून घेऊया. भाजी झाकून ठेवते. आपली भाजी खायला तयार झाली. आता भाकरी सोबत नाहीतर भातासोबत खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.